इथून अशा पूर्ण ह्या पायऱ्या आहेत पूर्ण खालपर्यंत. मी जास्त खालती जाऊ शकत नाही कारण की ऑलरेडी माझ्या कमरेपेक्षा पण खालती पाणी गेलं आहे. पण हे बघू शकता पूर्णपणे खोल आहे. लोकांनी अंदाज महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका पुष्कर कनगुटकर सोबत माझे भटकंते वीर येऊन पोचलो आहे हरिश्चंद्र गडावरच्या मंदिरावर. या मंदिर कसे पोचायचे याची थोडक्यात माहिती सांगतो. तुम्ही पुणे नाशिक मार्गावरील संगमनेरवर आल्यानंतर संगमनेरवरून कोथळे व तिथून कोतूरला जाऊन कोलारखिंडीत येता येते किंवा संगमनेरहून किंवा अकोलेहून पाचणे गावात उतरून तिथून सोप्या वाटेने थेट हरिश्चंद्र मंदिर गाठता येते. या पवित्र हरिश्चंद्रेश्वर मंदिरातून इ.स. 6व्या ते 11व्या शतकात उभारलेलं हे मंदिर समुद्र सपाटीपासून 1422 मीटर उंचीवर आजही अभिमानाने आणि शांततेने उभे आहे. काळ, वादळ आणि शतके झेलत हेमाडपंथी दगडी स्थापत्य शैली अत्यंत अचूक रचना, समतोल आणि टिकाऊपणाचं दर्शन घडवते. मंदिर परिसरातील खोल दगडी जलकुंडे आणि शास्त्रशुद्ध पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था आजही कार्यरत आहे, जी आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचे साक्ष देते. या स्थळाचा उल्लेख प्राचीन इतिहास ग्रंथांमध्ये आणि प्रादेशिक दप्तरी नोंदीमध्ये आढळतो. म्हणून हे मंदिर केवळ एक श्रद्धास्थान नसून प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. मंदिराजवळ केदारेश्वर गुहा, थंडगार पाण्यात अखंड उभी असलेले शिवलिंग आणि त्याभोवती गुंफलेल्या गूढ दंतकथा या जगाला एक आध्यात्मिक गूढतेचे तेज देतात. आज या ठिकाणी उभं राहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. काळ बदलतो, मार्ग बदलतात, पण श्रद्धा, संयम आणि सातत्य यांचं मूल्य कधीच कमी होत नाही. म्हणूनच हा प्रवास पुन्हा सुरू करतोय, शून्यातून नव्हे तर अनुभवातून, परिपक्वतेतून आणि नव्या आशेने. तुमचा स्नेह, तुमचा विश्वास आणि बाप्पाचा आशीर्वाद असाच माझ्या सोबत राहू दे. जय जिजाऊ, जय शिवराय. इथे वेगळा फोम आहे बघ. इथे म्हणजे ढोलकी सारख्या प्रकारासारखं वाद्य आहेत बरोबर. इथे नृत्य करतायत बरोबर. इकडे नृत्याचा प्रकार वेगळा प्रकार म्हणजे कथक वगैरे, ज्या मुद्रा असतात ना वेगवेगळ्या, असं इकडे अनेक इकडे पण इकडे बघ शंखनाद करताना इकडे ह्या साईडला जे एक शिल्प आहे ते शंखनाद करताना. पुष्करणी हे हरिश्चंद्र गडावरील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचे जलकुंड आहे, जे ट्रेकर्स आणि भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. या जलाशयामधून मंगळगंगा नदीचा उगम होतो असे म्हणतात, ज्यामुळे याला पवित्र मानले जाते. जा थोडा पुढे जा, थोडा पुढे जा, थोडा पुढे जा ना. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या पूर्णपणे पायऱ्या गेल्या अशा खालपर्यंत आणि ही पूर्ण आतमध्ये पूर्णपणे गुप्त आहे. हे बघा किती लांब लचक आहे बघा, आणि ही किती खोल आहे बघा. इथून अशा पूर्ण ह्या पायऱ्या आहेत पूर्ण खालपर्यंत. मी जास्त खालती जाऊ शकत नाही कारण की ऑलरेडी माझ्या कमरेपेक्षा पण खालती पाणी गेलं आहे. पण हे बघू शकता पूर्णपणे खोल आहे. लोकांनी अंधश्रद्धेपोटी पैसे टाकलेले आहेत
हे जमा केले तर 1000 रुपये तरी होतील. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा 1 2 3 स्टार्ट. कॉपी करायची नाही, खोट बोलायचं नाही, फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त शेवटी लागलीच ना पायाला. काय बॅनर कुठे बॅनर बॅनरचा फोटो